तर आज मी टम्म फुगलेल्या अशा ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे। पीठ मळण्यापासून भाकरी कशी बनवायची, पीठ कसं मळायचं ते सुद्धा व्यवस्थित असं सांगणार आहे व्हिडिओमध्ये। तर इथे बघा ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। आपल्याला जेवढ्या भाकरी बनवायच्या तेवढं पीठ घेऊ शकता आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे मी। मिठामुळे काय होते, छान अशी भाकरीला चव लागते। मीठ मिक्स केल्याच्या नंतर थंड पाण्यानेच हे पीठ भिजवणार आहे मी। तर इथे पीठ भिजवता वेळेस आपल्याला छान मऊसूत असं व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जर जास्त घट्ट झालं तर भाकरी कडक होतात आणि खूपच पातळ झालं तर व्यवस्थित थापता येणार नाही। त्यामुळे छान असं व्यवस्थितच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आणि 2-3 मिनिटासाठी चांगलं असं हे थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर इथे पीठ तयार झालं आहे। आता त्याला थोडंसं पाणी लावून याचे मी इथे 2 भाकरी बनवणार आहे, तर 2 गोळे केलेले आहेत सम आकाराचे। आता हे थोडंसं पीठ आपण मळून घेतलं आहे आणि पाण्याच्या हाताने याची थोडीशी अशी हातावरच आपण भाकर बनवून घेणार आहोत छोटीशी, म्हणजे लवकर थापल्या जाईल आणि आकार सुद्धा छान असा गोल येईल बघा भाकरीचा। आता या ताटामध्ये जे परात आहे मोठी त्याच्यात कोरडं ज्वारीचं पीठ भुरभुरायचं आणि त्यावरती हलक्या हाताने ही भाकर आपण थापून घेणार आहोत। तोपर्यंत इकडे तवा सुद्धा गरम होईल। आज थोड्या चपात्या होत्या शिल्लक, तर म्हटलं चला 2 ज्वारीच्या भाकरीच बनवूयात आणि मी कशा बनवते ज्वारीच्या भाकरी हे तुमच्यासोबत शेअर करूयात म्हटलं। तर आता जेवढी हवी तेवढी भाकर आपण याची थापू शकतो। मी इथे जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड नाही अशी भाकर करून घेतली आहे आणि तव्यावर टाकून त्यावरती पाणी लावून घेत आहे। पाणी लावल्यामुळे सुद्धा भाकर नरम होते आणि फुगायला सुद्धा मदत होते। तर व्यवस्थित सर्व बाजूनी पाणी लावून घ्यायचं। आता त्याच पद्धतीने ही दुसरी भाकर सुद्धा थापून घ्यायची आहे। ही भाकर टाकलेली आपण लगेचच पलटणार नाही आहोत, थोडीशी भाजू द्यायची आहे, कारण ज्वारीची भाकर आहे तर थोडा जास्त वेळ लागतो बघा तिला भाजायला। तोपर्यंत इकडची मी भाकर करून घेते। आता ही आपण बघूयात आणि पलटी करून घ्यायची आहे। छान भाजली आहे एका साईडने। आता दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घ्यायची आणि अशी पलटी करून घ्यायची आहे, म्हणजे ही भाकर ना छान अशी फुगायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता टम्म फुगते आणि जास्त वेळ सुद्धा नरम राहते ही भाकर, कडक होत नाही। तर मस्त ज्वारीची भाकर तयार झाली आहे आणि मी ही भाकर ना तव्यावरच भाजून घेते बघा, गॅसवर न भाजता तव्यावरच भाजून घ्यायची आहे। गावाकडे कसं चुलीवर वगैरे करतात तर छान अशा आरावर मस्त खमंग भाकरी भाजतात, तर मी इथे गॅसवर केल्यामुळे अशी तव्यावर भाजून घेतली आहे दोन्ही साईडने। आता ही भाकरी आपण काढून घेणार आहोत आणि दुसरी भाजून घेणार आहोत। तर आजच्या ह्या ज्वारीच्या भाकरी तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असतीलच, नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि हो, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत आपण अशाच
छानशा चविष्ट रेसिपीसह नक्की करून बघा अशा पद्धतीने भाकरी.